हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो। तर कसे आहात सर्वजण? सर्वांना शुभ सायंकाळ। तर आजचा व्हिडिओ एक तुम्हाला आजचा पण इव्हिनिंगचा थोडासा शेअर करणार आहे। आणि प्रतीक्षा आलेली आहे शाळेतून, मी थोडीशी शिरा करणार आहे। बघा आपण काय करतो ना, दुकानातून सामान आणतो त्यावेळेस दुकानामधलं सामानात आणि आपल्या डीमार्टच्या सामानामध्ये किती फरक असतो। डीमार्टचं सामान थोडंसं म्हणजे क्वालिटी कशामुळे असते तर त्यामध्ये आपल्याला क्लीन करायची गरज नाही। हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं। ज्यावेळेस आपण कामाला जातो त्यावेळेस आपल्याला वेळ भेटत नाही, त्यावेळेस आपण ऐन वेळेला घेऊन ते करू शकतो। भले डाळी जे आहेत त्या फक्त आपल्याला धुयचं काम आहे, जास्त निसायचं काम नाही, कारण प्रत्येक जागेवरती पॉलिशिंग होतं। तसेच ते कुठं मोंड्यामध्ये येतं भरताना वगैरे कुठे कुठे टाकलेलं असतं, तर त्यासाठी त्याच्यामध्ये खडे वगैरे नसतात, पण ना आपल्याला ते पॉलिशिंगसाठी क्लिनिंग म्हणजे धुवून घ्यावे लागते। तांदूळ वगैरेचं पण तोच प्रकार आहे। रवा वगैरे तर मग त्या धुयची वगैरे काही गरज नाही आहे, पण तिथं थोडासा जाडा रवा भेटतो आपल्याला, कधीतरीच आपल्याला बारीक रवा भेटतो। जसं की सणानिमित्ताने आपल्याला काही करायचं असेल तर त्याच वेळेस असतो, कधी एखाद्या वेळेस मध्ये आधी असतो, पण नेहमी तिथे बारीक रवा नसतो। मग घरचा पण संपला होता, म्हटलं चला थोडासा बाहेरून रवा आणू, एक पावशे रिक्षा। सगळ्यांना सर्द्या वगैरे झाल्या तर तोंडाला पण चव नाही आहे, पण गोडाने पण चव येते असं काही नाही आहे, पण थोडंसं म्हटलं करून द्यावं, तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे। आणि तिळाची चटणी वगैरे काल मी तुम्हाला तिळाची आणि जवसाची काय बनवलेली आहे, सूप बनवलेली आहे। तर सर्वांना चटणीची आठवण झालेली आहे। मागे एकदा आपण सगळ्या चटण्या केल्या बघा, खोबऱ्याची, तिळाची, जवसाची आणि ह्याची शेंगदाण्याची। तर ह्या चटण्या आपण केल्या होत्या, तर आज पण मुलं मला खोबऱ्याची चटणी कर, तर खोबरं संपलेलं आहे, पण हरकत नाही, तोपर्यंत मी कशाची करून ठेवणार आहे, जवसाची आणि तिळाची। तर चला असो, तुम्हाला रवा दाखवते कसा निघलेला, थोडासा बॅक कॅमेऱ्याने दाखवते। सगळ्यात अगोदर पावसाच्या वातावरणानं तयार झालेलं हे नॅचरल वातावरण बघा, खूप छान असं ढगाळ वातावरण झालेलं आहे, सगळीकडे हिरवंगार झालेलं आहे, खूप बघायला छान वाटतंय। म्हणजे ह्या वातावरणामध्ये खरंच ना असं वाटतं की निसर्ग बघत राहावं। तर हे बघा, तुम्हाला जर ह्याच्यात काही ओळखू येत असेल तर बघा, मसाला पूर्ण चाळल्याच्या नंतर थोडंसं दाखवते। हे काय झालंय, पीठ हे पुरण गाळायची चाळणी आहे, परंतु मी काय केलं तर माझी चाळणी थोडीशी बाहेर दिलेली आहे, भाऊजाईकडे नेलेली आहे, तर त्यासाठी मी ही घेतली आहे। आणि ही पिठात ठेवल्याच्या नंतर सकाळी माझ्याकडून तर नव्हतं पडलं, काय पाणी वगैरे पडले वाटतं, त्यामुळे ह्याला पीठ चिटकले। तर बघा, याच्यावर थोडेसे तांदूळ निघलेले आहेत आणि मला एक दोन आळ्यासुद्धा दिसल्या, पण आता चाळल्यावर नाहीत निघत होत्या। हे बघा असतात अशा बारीक बारीक आळ्या ह्याच्यामध्ये। तर असं थोडंसं मी क्लीन करून घेते ह्याला। तर चला, चटणीसाठी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं साहित्य काढून घ्यायचं आहे। आणि त्या अगोदर आपल्याला जे पण तीळ वगैरे आहेत ते सुद्धा स्वच्छ निसून वगैरे घ्यायचे आहेत। धुवून वगैरे काही घ्यायला, आता पावसाळा आहे तर धुवून वगैरे नाही घ्यायचे, पण व्यवस्थित असे निसून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत गव्हाळ रंग येईपर्यंत। आणि थोडासा याचा तिळाचा तर मस्त खमंग वाससुद्धा येतो। आणि त्यानंतर थोडेसे आपल्याला जवस भाजून घ्यायचे आहेत। बस ह्या दोनच गोष्टी भाजायच्या आहेत, कारण आपल्याला दोनच हे करायचं आहे। आणि थोडेसे जिरेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत। जवस भाजताना ह्याचा रंग वगैरे आपल्याला काही भाजल्यासारखा दिसत नाही आहे, पण थोडासा याचा रंग जो आहे ना तो अजून थोडासा काळा दिसतो बघा। तर चला, मी ते जवस आणि तीळ जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत। तर चला, इथं मी काय केलेलं आहे, जवस आणि तीळ भाजून झालं की लगे हात काय केलेला आहे, थोडासा रवा जो आहे तो भाजून घेतलेला आहे। आणि तो आता आपल्याला शिरा करायचा आहे।
तर शिरा जो आहे तो आपण सगळेच जण करतो, मला वाटतं सगळ्यांच्या आवडीचा सुद्धा असावा. तर काहीच जण असतील असे बोटा मोजण्यात की त्यांना शिरा वगैरे आवडत नसेल. तर मला वाटलं दुकानावरती बारीक रवा भेटतो आणि तो खूप छान लागतो आणि होतो सुद्धा. हा जाडा जो रवा आहे ना तो खूप पाणी शोषून घेतो आणि नंतर कोरडा होऊन जातो बघा. तो शिरा मला जास्त आवडतो, तो माझ्या आईच्या हातचा शिरा खरंच खूप छान होतो. तसा शिरा मला माझ्या हातचा एवढा होतच नाही. मला या मोठ्याला इथं गोळी खाल्लेली माहिती काय माहिती. तर या रव्यामध्ये मी अगोदर तूप टाकून घेतलं होतं, पण थोडंसं कमी वाटलं म्हणून थोडंसं वरतून पण टाकलेलं आहे मी. एडिटिंग करायला बसले आणि पाऊस पण येत आहे. पाऊस तर असाच येतो आणि असाच जातो. तर रवा जो आहे तो आपल्याला रव्याचा खमंग असा वास येईपर्यंत आणि रंग लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. रवा भाजून झालेला आहे आणि जिरे भाजायचे राहिले होते माझ्याकडून, ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहे तव्यावरती. आणि एकीकडे हे पाणी जे आहे ते मी गरम करायला ठेवलेलं आहे, कारण रव्यामध्ये कधीही गार पाणी टाकल्यावर रव्याचा जो चव आहे ना गार पाण्यात टाकल्यासारखं येते आणि त्याची चव थोडी बिघडून जाते. 2 दिवसापासून व्हिडिओ वगैरे करायची इच्छा नाही आहे, पण म्हटलं चला छोट्या मोठ्या का होईना रेसिपी थोडंसं काहीतरी करावं, त्यानिमित्ताने आपलंही करणं होतं आणि तुम्हालाही रेसिपी होते. रव्यामध्ये मी जेवढं गरम पाणी केलं होतं तेवढं टाकलेलं आहे. मस्त रवा फुललेला आहे, पण थंड झाल्याच्या नंतर काय होतं काय माहिती, हा रवा एकदम मोकळा होतो. गरम गरम खायलाच जाडा जो रवा आहे ना तो फक्त गरम खायला जास्त मजा येते. थंड झाल्यावर तो भगर भगर होऊन जातो. मला वाटतं त्याला जास्त पाणी लागत असावं, कारण त्या रव्याचा कधी कधी अंदाज येत नाही बऱ्याच दिवसानंतर केल्यावर आणि थोडा थोडा चेंज झाल्यावर. म्हणजे कधी बारीक आणि कधी जाड केला ना तर होतं आपल्याकडून. तर इथे साखर वगैरे मी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून त्या रव्याची चव जी आहे ना पूर्ण आळणी लागू नये म्हणून. कारण गोडामध्ये किंचित मीठ घातलं तर थोडी वेगळी लागते आणि काहीच नाही घातलं तर एकदम असं आळणी चव त्याची लागते, म्हणजे थोडी वेगळीच लागते. तर चला असो, झालेला आहे रवा आपला. इथं थोडासा व्यवस्थित हलवून ह्याला काय करायचं आहे, पुन्हा 5 मिनिटं आपल्याला वाफेवरती ठेवायचं आहे. इतका जसा दिसतोय ना तितका हे दिसायला पाहिजे, ढिल्ला रवा दिसायला पाहिजे, त्यावेळेस तो रवा मऊ होतो. हा जो आहे ना मी वाफेवरती ठेवल्याच्या योगाने पूर्ण कोरडा झालेला आहे आणि गरम असताना तेवढा वाटला नाही, पण नंतर थोडासा भगर भगर झालेला आहे माझ्याकडून. चला इथं आषाढी एकादश आलेली आहे परवाच्या दिवशी आणि गेल्या वर्षी मुलांना कुणाला वारकरी बनवून यायला सांगितलं होतं, तर कुणाला रुक्मिणी बनवून यायला सांगितलं होतं. त्यानिमित्ताने मुलांना वेगवेगळं भूषा करायला सांगितली होती, रंगवेशभूषा म्हणता येईल त्याला. तर ती ह्या वर्षी 9वी आणि 10वीच्या मुलांना नाही आहे, का तर त्यांना अभ्यासाकडे फोकस करायला सांगितलेलं आहे जास्त. चला ते जिरे भाजत भाजत शिरा जो आहे तो काढून घेतलेला आहे. शिरा प्रतीक्षानं काढून ठेवलेला आहे. इकडे हे जिरे जे भाजायचे राहिले होते ते भाजून घेतलेले आहेत. एकीकडे चटणीचं जे पूर्ण जास्तीचं काही सामान घेतलेलं नाही आहे मी, थोडीशी चटणी आणि लसूण घेतलेलं आहे. बस लसूण आणि मिठाने चटणीला चव येते, त्यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत आणि तीळ आणि जवस. हे तर जी आपल्याला जवसाची चटणी बनायची असेल तर आपण जवस वापरतो, खोबऱ्याची बनायची असेल तर खोबरं वापरतो. हे तर सिंपल लॉजिक आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. असो, इथे मी तिळामध्ये थोडेसे जिरे आणि थोडेसे जवसामध्ये घातलेले आहेत आणि 2-2, 4-4 लसणाच्या कुड्या त्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि ही वाटीला घातलेली चटणी जी आहे थोडीशी वाटीला कमी आहे, ती पूर्ण चटणी जी आहे ती जवसाच्या चटणी लागलेली आहे. आणि इथे बघा शिऱ्याचा रंग कसा दिसत आहे काय माहिती, ह्या शिऱ्याचा रंग कॅमेऱ्यामध्ये थोडासा वेगळाच दिसतो. असो, इथे चटणी जी आहे ती माझी मिक्सरला मी ग्राइंड करून घेत आहे.
चटण्या केल्या तर आहेत पण अजून टेस्ट केलेल्या नाही आहेत, कारण ह्या चटण्या ज्या आहेत ते आपल्या पावसा पाण्याच्या, कधी भाजी वगैरे कमी पडली, आपण जॉबला गेलो त्यावेळेस, एखाद्या वेळेस जेवणामध्ये काही आपल्याला कमी जास्त वाटलं तर आपण चटण्या ह्या तोंडी लावण्यासाठी घेतो आणि चटण्यांना थोडीशी जेवणाची सुद्धा चव वाढते. कारण ह्या परवाच्या दिवशी मी ठेचा केला होता आणि भाजी खावीशी नाही वाटली तर ठेच्यासोबत सगळ्यांनी भाकरी खाल्लेली आहेत. कारण मुगाची डाळ आणि मसुराची डाळ ह्या डाळी जी आहेत ना, जास्त प्रमाणामध्ये रोज रोज खायला कंटाळा करतात आणि रोजच भाजीपाला आपल्याकडे असतो असं नाही आहे, कधीतरी भाजीपाला हा संपतोच. तर ह्या आपल्या झालेल्या आहेत चटण्या तयार. भाजीला ज्या दिवशी भाजीपाला आणला त्या दिवशी भाजी काय करावी सुचत नाही आणि उद्या बाजार भरायचा म्हणून आज भाजीला आपल्या घरात काहीच नसतं, असं मला वाटतं प्रत्येकाकडे होतं. तर असं चटणी बघा छान झालेली आहेत, वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. उद्या खाल्ल्याच्या नंतर ह्याची चव जरूर सांगेल तुम्हाला मी, कारण मी काही आज खाऊन बघितल्या नाही येतं. आणि इथे तळत आहे मी थोडेसे बटाटा चिप्स. प्रतीक्षाची फरमाईश आहे. सर्द्या झाल्यात, घसा जाम झालेला आहे, तरी पण काहीतरी तळलेलं खायचंच होतं. असं बटाट्याची भजी केलेली आहेत. संध्याकाळचं काम आवरून घेतलेलं आहे. गुड नाईट सर्वांना.